सन्मित्र सहकारी पॅनलचे आमचे सर्व उमेदवार हे 3,500 मताच्या आधिक्याने निवडून आले। त्याबद्दल आमच्या सर्व संचालकांचं मनापासून अभिनंदन। यापुढे बँकेचं आत्तापर्यंत जे काम केलं यापेक्षाही चांगलं काम या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो। परंतु आत्ता जो काळ आहे तो लोकसभेच्या निवडणुकीचा आहे। शिरूर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमलजी कोल्हे यांच्याकरता महाआघाडीच्या कार्यकर्त्यांची कोल्हेला निवडून आणण्याकरता एक प्राथमिक निवडणूक बैठक झाली। या बैठकीला जवळजवळ 700 ते 800 कार्यकर्ते सकाळी मीटिंग बोलवली, आज एवढे जमले आणि कोल्हेंच्या बद्दल, पवार साहेबांच्या बद्दल, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या बद्दल, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याबद्दल जे काय कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रेम आहे, ओढ आहे, निष्ठा आहे, या निष्ठेच्याबद्दल आजची मीटिंग अत्यंत जोरात झाली। या महाआघाडीने निश्चय केला आहे की कोल्हेला निवडून द्यायचं। आम्हाला एक खंत आहे, गेल्या वेळेला की कोल्हेला 5,000 मतं काही पडली, पण त्याच्या मोबदल्यात आम्ही आज ह्या वेळेला सर्व महाआघाडीने कोल्हेला 50,000 जास्त मतं निवडून देण्याचा आम्ही निश्चय केला आहे। आणि एकच केलेलं आहे की ते शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची ते भूमिका करतात। तर पवार छत्रपती शिवाजींच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी सांगितलं की पहिलं लग्न कोटडांब्याचं मग रायबाचं। त्याच पद्धतीने आम्ही सगळे कामं सोडून आम्ही कोल्हेला निवडून आणू आणि जे काही आहे मग या ठिकाणी काँग्रेसवरती प्रेम, निष्ठा आणि त्या काँग्रेसच्या आघाडीचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार आम्ही जीव देऊ, पण कोल्हेला निवडून आणू अशी ग्वाही देतो। आधी लगीन कोंढाण्याचं होणार का रायबाचं होणार? पहिलं लग्न आहे ना कोंढाण्याचं, रायबाचं अनंतचा प्रश्न आहे।